पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून भाजपामध्ये अनेक इतर पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची इन्कमिंग चालू आहे, पण वर्षानुवर्ष पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकनिष्ठपणे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे काय होणार याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करणे फार गरजेचे आहे। गेल्या 10 वर्षापासून भाजपने इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात घ्यायची सुरुवात केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते फोडले, आज तेच नेते भाजपामध्ये आमदार आणि मंत्री आहेत। ठाकरे यांची शिवसेना देखील भाजपानेच फोडली। आज भाजपाच्या विधिमंडळात 136 आमदार आहेत। भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे इतर पक्षातील पदाधिकारी व नेते मंडळी आपली कामे फटाफट कशी होतील या आशेवरती भाजपामध्ये प्रवेश करत आहे। मात्र त्यामुळे निष्ठावान असलेल्या भाजपाच्या मंडळीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्याचा विचार भाजपाने करणे फार गरजेचे आहे। आगामी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2 ठाकरे बंधूंचे एकत्र येणे, निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, हिंदी मराठीचा वाद याचा फटका भाजपाला लागू नये यासाठी पक्षश्रेष्ठीने विचार करणे फार गरजेचे आहे। यावर आपलं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।